नमस्कार मंडळी, माझं नाव राहुल विष्णू पोपळे. मी ॲरिटी बिझनेस सोल्युशन मध्ये ॲज अ टेरिटरी सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. आपली एक ही कंपनी आहे. जसं की आता आपण बोलू शकतो, चालू शकतो, स्वतःचे हावभाव वगैरे दुसऱ्यांना सांगू शकतो. परंतु काय होते, जनावरांच्या बाबतीत ते बोलू शकत नाहीत. त्यांना कोणता आजार झाला किंवा काय प्रॉब्लेम आहे ते सांगू शकत नाही. त्याच्यासाठी आता न्यू टेक्नॉलॉजी आली आहे. कारण की पहिले काय होते, की पहिले जे फार्मर होते ते पारंपरिकरित्या बिझनेस करत आहेत किंवा दुग्ध व्यवसाय करत आहे. परंतु आता आपल्याला टेक्नॉलॉजीची पण साथ आली आहे आणि टेक्नॉलॉजीचा पण वापर करू शकतात. जसं की आता शेतकऱ्यांकडे अॅनिमल गाय किंवा म्हैस असतील आणि आपला जो काऊ बेल्ट आहे आपल्या कंपनीचा, जो की आयुष्यमान काऊ फिट म्हणून येतो, जो की गायवर आणि म्हशीवर दोन्हीवर बी उपयुक्त आहे आणि 28 ब्रीड वरती काम करतो. आणि आपल्या एक ऍप पण आहे. ऍपमध्ये पण आपले 9 लँग्वेज दिलेले आहेत, मराठी, इंग्लिश, ज्या पण लँग्वेज मध्ये पाहिजे तुम्हाला त्यामध्ये आपण डिटेल्स माहिती देऊ शकतो. हा काऊ बेल्ट काय आहे, की काऊ बेल्ट आपल्या गायीच्या गळ्याला लावायचा आहे आणि गळ्याला लावल्याच्या नंतर ते सेन्सर आहे, त्याला सेन्सर असते, बेल्ट असते, टॅग असते आणि थोडं वेट असते. हा बेल्ट जेव्हा आपण गायीच्या गळ्याला किंवा म्हशीच्या लावला त्याच्यानंतर ते सेन्सर क्रॅक करते की या गायींना कोणता जरी आजार झाला असेल तरी तुम्हाला अर्ली अलर्ट करते आणि हिट पण अलर्ट करते. जसं की काही जनावर मुक्या माजाचे असतात, सायलेंट हिट वाले, तर ते शेतकऱ्यांना कळत नाही की जे सिमटम्स वाले असतात ते कळतात आणि सिमटम्स कळाले की शेतकरी लवकर EI करतो. परंतु ज्यांचे सिमटम्स कळत नाहीत त्यांचं शेतकऱ्यांना कळत नाही की कधी माझ्यावर आली आणि कधी हिट निघून गेली. तर नुसतं शेतकऱ्यांना अलर्ट करत नाही हिटच्या बाबतीत, तर काय करते की ते परफेक्टली एक टाइम पण सांगतो की कोणत्या टाइमला EI केलं पाहिजे. त्याच टाइमला जर EI केलं तर ते त्याचे 99-100% चान्सेस जे असतात ते प्रेग्नेन्सी राहण्याचे असतात. नाहीतर त्याचा हिटचा टाइम जर निघून गेला तर काय होते की त्यांची प्रेग्नेंट राहण्याची जी कॅपॅसिटी आहे, पर्सेंटेज आहे, ते कमी होत जाते. तरी तुम्हाला हे एक चांगला एक न्यू टेक्नॉलॉजीचा काऊ बेल्ट आहे, जो प्रत्येक शेतकऱ्यांनी उपयोगात आणायलाच पाहिजे. ज्याच्यानुसार शेतकऱ्यांचं भरपूर जे प्रॉफिट आहे ते होणार आहे. कारण की आपली जनावर जर वारंवार माझावर किंवा हिटवर येत असतील तर काय होतं की मिल्क प्रोडक्शन पण रिड्यूस होतं, म्हणजे दुधाचं पण नुकसान होतं, दूध उत्पादनाचं नंबर ऑफ कालविंग कमी होतात. पण काऊ बेल्ट जर लावला तर मिल्क प्रोडक्शन स्टेबल ठेवते आणि टाइमवर हिटवर होते, नंबर ऑफ कालविंग वाढतात, त्यांचे मिल्क प्रोडक्शन वाढते आणि फीडचा जो कॉस्ट आहे तो पण कमी होतो. आणि दुसरी गोष्ट, मिनिमम आपल्याला 10 काऊ बेल्ट घ्यावे लागतात आणि त्याच्यासोबत आपल्याला एक आउटर पण भेटतो. आणि याची प्राइस जी आहे ती 6,500 रुपये आहे एका काऊ बेल्टची. मिनिमम शेतकऱ्यांना 10 बेल्ट घ्यावे लागतात आणि त्याच्यासोबत एक आउटर. आणि हे 3 वर्षासाठी फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे. 3 वर्षापर्यंत याची वॉरंटी आहे. 3 वर्षापर्यंत इन्स्टॉलमेंट चार्ज नाही शेतकऱ्यांना लागणार, ना रिचार्जचा चार्ज लागणार, ना काही. फक्त आउटरला जर चार्जिंग वगैरे संपली तर फक्त चार्ज करायचंय, बाकी शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम नाही. गायींना आणि मशीनना दोन्हींना उपयुक्त आहे. फक्त मशीनना जर युज करायचं असेल तर मशीनची थोडी स्किन जी असते ती हार्ड असते, त्याच्यासाठी प्राइस जी आहे ती 8,500 ठेवलेली आहे. आणि ऑल महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये कुठेही कोणालाही लागले तरी आम्ही घरपोच इन्स्टॉलेशन करून देऊ शकतो. आणि काही ते राउटर किती रेंज मध्ये ते करते त्याचं राउटर सांग. जे आहे ते जे एक राउटर आहे ते 100 अॅनिमलला, म्हणजे 100 जनावरांना उपयुक्त आहे. एक राउटर 100 काऊ बेल्ट डिव्हाइसला क्रॅक करतो. आणि दुसरी गोष्ट, रेडियस मध्ये 400 मीटर वर्क करतो, म्हणजे तुम्ही कुठेही ठेवला तरी. आणि याला रेंजचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही. सॅटेलाइट आहे आणि आउटर आहे, त्याच्यात सिम वगैरे टाकलेला आहे. शेतकऱ्यांना काहीच करायची गरज नाही. आणि रिचार्ज आपलं जिथे नेटवर्क नाही तिथं पण तो क्रॅक करणार आणि इमिजिएटली शेतकऱ्यांना मोबाईल वरती जो आहे तो अलर्ट देणार ताबडतोब. ते मोबाईल ऍप द्वारे कसं वर्क करतं ते थोडंसं दाखवा तुमच्या मोबाईल मध्ये. मोबाईलमध्ये आम्ही जेव्हा काऊ बेल्ट त्यांना देतो इन्स्टॉल करून, तेव्हाच त्यांना मोबाईलमध्ये एक आयुष्यमान काऊ फिट नावाचा ऍप देतो. त्याचा ID पासवर्ड वगैरे त्यांना क्रिएट करून देतो. त्याच्यामध्ये त्यांना अलर्ट येत राहतात की कोणत्या नंबरची गाय हिटवर आली आहे, कोणता टायमिंग परफेक्टली यायचा आहे, ते पण करता येते. हिलच्या बाबतीत पण त्यांना नोटिफिकेशन येतात. दुसरी गोष्ट, त्यांना मिल्क ऍक्टिव्हिटी म्हणजे दैनंदिनी पण म्हणून आपण ऍपचा उपयोग करू शकतो. जसं की आज मॉर्निंगला, इव्हिनिंगला किती लिटर दूध दिलंय, किती फॅट लागलाय, किती SNF लागलाय आणि काय रेट पडलाय. म्हणजे ऍव्हरेजली तुम्ही महिन्याचा टोटल एका गाईपासून तर 10 गाईपर्यंत जेवढे तुम्ही काऊ बेल्ट घेतले किंवा जेवढे तुम्ही त्याच्यात इन्स्टॉल करसाल तेवढ्याची माहिती तुम्ही महिन्याची पण घेऊ शकता. म्हणजे महिन्याचा हिशोब पण तुमचा तुमच्या मोबाईल मध्ये आता ऍप आहे का इन्स्टॉल? येस आहे. ते दाखवा ना थोडस, म्हणजे आयडिया येईल. हे एक ऍप आहे जे की आयुष्यमान काउफिट नावाने येते. आता हे शेतकरी आहेत, जसं की टोटल 10 यांनी कॅटल म्हणजे टोटल 10 डिव्हाइस घेतलेले आहेत. आणि त्यांचं ब्रीडिंग बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर ब्रीडिंग मध्ये अलर्ट येऊन जाते. जसे की आता प्रेग्नेन्सी डायग्नोसिस आहे, प्रेग्नेंट काऊज, यांचे किती प्रेग्नेंट काऊज आहेत, सध्या 5 आहेत, तर त्याची टोटल डिटेल्स पण याच्यामध्ये येऊन जाते की कोण्या तारखेला यांचं कालविंग होणार आहे. एक्सपेक्टेड कालविंग आहे यांचं जून 2026.
ज्या दिवशी तुम्ही एआय केलं फक्त त्या दिवशी शेतकऱ्यांना एक काम करावं लागेल, या ऍपमध्ये थोडं अपडेट करावं लागेल की मॅन्युअली की या तारखेला आम्ही एआय केलेला आहे आणि एवढं पण याच्यात आहे की कोणतं सिमन्स वगैरे त्यांनी याच्यामध्ये टाकलंय ते पण ते मेन्शन करू शकतात. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली हे ऍप जेव्हा पण कालविंग होणार त्याच्या 2 दिवसाआधीच तुम्हाला अलर्ट करणार की या नंबरची टॅग कालविंग वर येणार आहे, तुम्ही थोडं त्यांच्याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर दुसरा आहे एक्सपेक्टेड कालविंग काउच. किती एक्सपेक्ट आहे तुमच्या कालविंग मध्ये, 10 काऊ बेट घेतले असतील, 20 घेतले असतील त्याच्यापैकी ते पण दाखवणार. त्याच्यानंतर ड्राय रिकमेंडेड किती आहेत, किती सध्या बिना दुधाच्या म्हणजे ड्राय पिरियड मध्ये आहेत. आणि लास्ट आहे रिपीटेड ब्रीडिंग, म्हणजे रिपीट किती वेळा झालेले आहेत ते पण त्याच्यामध्ये कळून जाते. दुसरी गोष्ट आहे मिल्क एंट्री. त्याच्यामध्ये आपण मिल्क एंट्री पण करू शकतो, जसं की दैनंदिनी शेतकरी कुठेही लिहून ठेवू शकतो तर त्याच्यामुळे त्यांना ते समजत नाही की किती लिटर दूध झालंय, काय झालंय, महिन्याचा हिशोब किती आलाय. त्याच्यात ते दैनंदिनी म्हणून पण यूज करू शकतो आपण, ज्याच्यात मॅन्युअली शेतकऱ्यांना फॅट, एसएनएफ, रेट आणि मिल्क मॉर्निंग इव्हिनिंगचं अपडेट करावं लागेल. त्याच्यानंतर आहे हीट अलर्ट. इथे हीट अलर्ट या फार्मरच्या एक पण हिटवर आलेली नाही अॅनिमल, त्याच्यामुळे अलर्ट दिलेलं नाही. जर हिटवर आलं तर इथं अलर्ट कळवल्या जाते. आणि दुसरी गोष्ट आहे हेल्थ अलर्ट आणि हीट अलर्ट, दोन्हींचा काहीच नाही प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ते एक आहे. इथं मिल्कचा आहे, बाकी मेनू आहे, बाकी ऍप वापरायला पण सोपं आहे, ज्याच्यात लँग्वेज पण 9 लँग्वेज दिलेल्या आहेत. त्याच्यानुसार आपण इंग्लिश, हिंदी, मराठी, तामिळ, गुजरात, पंजाबी वगैरे टोटल लँग्वेज मध्ये हे ऍप आहे. चालवायला एकदम सोपं ऍप आहे, जे साध्या शेतकऱ्यांना पण आपण समजू शकतो, म्हणजे समजायला इझी आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स थोडेसे सांगा काय ठीक आहे ना. आपलं ऑफिसचा ऍड्रेस आहे आयुष्यमान काउपेट, बानेरला आहे. बानेरमध्ये आपलं ऑफिस आहे, तिथे पण कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा आमच्या मार्केटिंग हेड जे आहेत पवन सर, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी. त्यांचा 84-84-90-61-88 त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि माझा 95-88-400-130 आहे. माझं नाव राहुल सर. क्वांटिटी मध्ये जर घेतलं तर काही दिसतंय हा, होऊ शकतो. जर त्यांना बल्क क्वांटिटी मध्ये वगैरे घ्यायचं असेल तर आपण डिस्काउंट वगैरे आपण करू शकतो. त्याच्यासाठी त्यांनी संपर्क करावा. आपण जेवढं डिस्काउंट होईल तेवढं डिस्काउंट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर.